नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आज एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाला होता. तर त्यामध्ये 20 क्वेश्चन हे मॅथ्स रिजनिंगचे होते. तर आपण प्रत्येक प्रश्नाचं 1 बाय 1 एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर आपण आता स्टार्ट करूया. माझ्याकडे सेट ए आहे, त्यानुसार आपण प्रश्नांची सिक्वेन्स घेतलेली आहे. तर लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे 1/2 × 3 अधिक 1/3 × 4 अधिक 1/4 × 5 आणि ही सिरीज दिलेली आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पहिल्या 15 पदांची बेरीज विचारली आहे. आता पहिल्या 15 पदांची बेरीज म्हणजे हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद, असे एकूण टोटल 15 पद आणि त्यांच्या सगळ्यांची बेरीज विचारली. मग आता हे जर पहिलं पद असेल, ठीक आहे, पहिल्या पदामध्ये शेवटी काय येतो? 3 येतोय. ठीक आहे, पहिल्या पदामध्ये 3 येतोय. तर जेव्हा 15 पद असेल, 15वं पद असेल, ते आपण कसं लिहिणार आहे? 1/16 × 17 असं मी का केलं? पहिल्या पदामध्ये हे पहिलं पद आहे, इथे 3 आला, बरोबर? म्हणजे एक पहिलं पद आहे, ते 1 मध्ये 2 वाढवले तर 3 आले. ठीक आहे, तर 15व्या पदामध्ये काय मला 2 ऍड करावं लागतील, म्हणजे इथे काय येतील? 17. म्हणजेच येणारं टर्म कसं असेल? 1/16 × 17 हे आपलं शेवटचं पद असेल. आणि या सगळ्या पदांची आपल्याला बेरीज विचारली आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेतलेले. अशा प्रश्नांमध्ये ट्रिक काय असते माहिती का? हे तुमचं पहिलं पद घ्यायचं, ठीक आहे, किती? 1/2 आणि डायरेक्ट शेवटचं पद घ्यायचं 1/17. ठीक आहे, मी पहिलं पद घेतलं 1/2 आणि त्यातून शेवटचं पद वजा करायचं. शेवटचं कोणतं होतं? 1/17. आणि जसे जसे इथे संख्या दिलेल्या आहे, आता इथे काय 2 नंतर लगेच 3 दिलाय, 3 नंतर लगेच 4, 4 नंतर लगेच 5. आता ह्या वेळेस असं आहे, जर पुढच्या वेळेस यांच्यातला गॅप जास्त असेल, म्हणजेच काय 2 नंतर जर डायरेक्ट 2 दिले, 4 दिले, म्हणजेच कितीचा फरक आला? 2चा. मग परत 4 नंतर 6, 6 नंतर 8. तर जो काही फरक असेल त्यांच्यातला तो इथे घ्यायचा, हा एक कंपल्सरी घ्यायचा. आणि ह्या ज्या 2 संख्यांमधील फरक असेल तो आपण इथे खाली लिहायचा. मग 3तून 2 गेला एकच, किंवा 4तून 3 गेले तरी एकच, 5तून 4 गेले तरी एकच, 17 मधून 16 गेले तरी एकच. म्हणजे खालचे जे छेदस्थानी संख्या आहे त्यांच्यातला फरक आपण इथे लिहितो. आता 1/1 म्हणजे किती? एकच, म्हणजे याचं उत्तर एकच येईल. ठीक आहे, 1/1 1 आणि एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. आपण फक्त यांची वजाबाकी करू. 17 × 17 वजाचं वजा चिन्ह, 2 × 2 आणि खाली या दोघांचा गुणाकार. 17 × 2 = 34. आता 17तून 2 गेले किती? 15 आणि छेद 34. म्हणजे याचं उत्तर काय? 15/34. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 6 सलग समसंख्यांची बेरीज 150 आहे, तर त्या पुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज किती? आता 6 संख्यांची बेरीज आपल्याला 150 दिली आहे, बरोबर? बेरीज दिली आहे 150 आणि संख्या किती आहे? 6. मग जर आपण 150ला 6 ने भागला तर आपल्याला सरासरी मिळेल, म्हणजेच काय तर मधली संख्या मिळेल. 6ला जर 150 ने भाग दिला तर किती? 6 × 2 = 12. 15तून 12 गेले 3, 3 0 30 आणि 6 पंचे 30. म्हणजे ही आपल्याला मधली संख्या मिळेल. पण ही संख्या कोणती आहे? विषम संख्या आहे, बरोबर? म्हणजे ही विषम संख्या आहे, पण ही मधली असेल आणि आपल्याला 6 दिलेल्या आहे, बरोबर? समसंख्या म्हणजे 3 उजवीकडे असतील आणि 3 डावीकडे असतील. मग हिच्या पुढची समसंख्या कोणती? 26, त्याच्यानंतर 28, त्याच्यानंतर 30 आणि इकडच्या 26 होते तर 24, 22, 20. ह्या त्या 6 संख्या आहे, 20, 22, 24, 26, 28, 30. आता पुढे आपल्याला काय म्हटलं की त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती? संख्या कुठपर्यंत आल्या? 6, 30. म्हणजे पुढच्या संख्या कोणत्या असतील? 32, 34, 36 आणि आपल्याला यांच्या सगळ्यांची बेरीज विचारली आहे. मग यांची बेरीज किती? 6 × 4 = 10, 10 × 2 = 12, 2 हातचा आला 1, 3 त्रिक 9, 9 आणि हातचा 1 10, 102. म्हणजे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? म्हणजेच काय तर असं समजा की 5 भागांचा तलाव आहे आपला टोटल, बरोबर? त्याच्यापैकी 3 भाग भरायला किती तास लागतात? 8 तास लागतात. तर आता 5 भागांपैकी 3 भाग भरलेले, म्हणजे उरलेले भाग किती? 2 भाग.
तर 2 भाग भरायला किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलंय. म्हणजेच काय, तर 3 भागांसाठी 8 तास, तर गुणिले 2 भागांसाठी किती. आता 8 दुने 16, 16/3 हे काय तास, बरोबर, कारण की 8 पण तास होते, मग हे कशात आले तासात. जर आपण याचं मिनिटात मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल, 3×5=15, 5 तास आणि 1/3. म्हणजेच काय, तर 5 पूर्ण आहे त्याच्यामुळे 5 तास आणि 1/3 म्हणजेच काय, तर 60. एका तासाचे किती मिनिट असतात, 60 मिनिट. त्याच्यापैकी जर त्याचे 3 भाग केले तर प्रत्येक भाग किती मिनिटांचा होईल, 20 20 20. मग 3 भागांपैकी एक भाग म्हणजेच 5 तास 20 मिनिटे. म्हणजे जो उरलेला तलाव होता तो भरायला किती वेळ लागेल, 5 तास 20 मिनिटे. याचा ऑप्शन नंबर आहे 2. पुढचा प्रश्न आहे आपला, एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती. बरोबर. आता असे प्रश्न नेहमी सक्सेसिव्ह मेथडने सॉल्व्ह करायचे. सक्सेसिव्ह मेथड म्हणजेच काय, तर कधी काही टक्क्यांनी वाढतं, काही टक्क्यांनी कमी होतं, किंवा दोन्ही वेळेस काहीतरी टक्क्यांनी वाढेल, दोन्ही वेळेस काही टक्क्यांनी कमी होईल, किंवा एक वाढला तर दुसरा कमी होईल, दुसरा वाढला तर पहिला कमी होईल. मग जेव्हा अशा 2 टर्म दिलेल्या असतील, म्हणजेच काय, आता ह्या प्रश्नात काय की पहिला 5% वाढलं आणि नंतर 10% कमी झालं, तर 2 टर्मचं आपण सक्सेसिव्ह कसं काढतो, त्याचा एक फॉर्म्युला आहे सक्सेसिव्हचा, A अधिक B अधिक A गुणिले B छेद 100. हा कोणता, 2 टर्मसाठी. ठीक आहे, 2 टर्म सक्सेसिव्ह. ठीक आहे, 2 टर्मचा सक्सेसिव्हचा हा फॉर्म्युला आहे. ओके. मग आता याच्यात करायचं काय, तर पहिलं काय होतं, वाढले म्हणजेच काहीतरी वाढ झाली तर प्लस करायचं आणि कमी झाले म्हणजेच मायनस करायचं. ओके. मग आता 5% वाढले, 5% वाढले होते, त्याच्यामुळे मी A ची किंमत घेतली 5, A ची किंमत घेतो 5 आणि B ची घेतो -10. -10 घेण्याचं रिझन काय, की हे कमी झालेले आहे त्याच्यामुळे मायनस घेतले, हे वाढले. आता इथे धन चिन्ह आहे ते आपण जनरली लिहत नाही, म्हणून 5 आणि -10. मग पहिले ह्या सूत्रात आपण किमती टाकू. A ची किंमत 5, आता -10, आता प्लस आणि मायनस यांचा गुणाकार करायचा. प्लस मायनस नेहमी गुणाकारात काय होतं, मायनस. प्लस मायनस म्हणजेच काय, 5चं कोणतं चिन्ह आहे, धन. धन ऋण नेहमी काय होतं, ऋण, म्हणून इथे मी वजा चिन्ह घेतलं आणि वरती यांचा गुणाकार 5 गुणिले 10 छेद किती, 100. आता हे सॉल्व्ह करू. हा 0 गेला, हा 0 गेला, अधिक 5 वजा 10 किती, -5, वजाचं वजा चिन्ह आणि 5/10 म्हणजेच किती, 0.5. मग -5 आणि वजा 0.5 म्हणजेच किती, -5.5. आणि हे काय टक्के, कारण की हे पण काय होते, टक्के होते आपले. ठीक आहे, त्याच्यामुळे आपले येणारं उत्तर पण काय असेल, टक्क्यांमध्येच असेल. म्हणून किती टक्क्यांची त्रुटी झाली, 5.5%. याचा ऑप्शन नंबर आहे 2. पुढचा प्रश्न आहे, एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर घन आहे, तर खांबाची उंची किती असेल. आता सिलेंडर एक दंडगोलाकार, तुम्हाला माहिती आहे दंडगोलाकार म्हणजेच काय, एक सिलेंडर असतो. ठीक आहे, हा एक सिलेंडर आहे, याचं दिलंय वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, आता हा सिलेंडर आहे, बरोबर, हे वक्र पृष्ठफळ म्हणजे हा फक्त साईडचा भाग, याला म्हणतात वक्र पृष्ठफळ. का, कारण की तो वक्र आहे आणि ते सर्व त्याचं क्षेत्रफळ म्हणजे पृष्ठफळ, वरचा आणि खालचा यात कन्सिडर होत नाही. मग आता वक्र पृष्ठफळ आहे, तर वक्र पृष्ठफळाचं क्षेत्रफळ दिलं आपल्याला किती, त्याचा फॉर्म्युला आहे 2πr/h. आता 2πr/hच का, कारण की आपल्याला माहिती आहे वर्तुळाचं परिघाचं सूत्र काय, 2πr आणि गुणिले काय, उंची, म्हणून परिघ गुणिले उंची, तर सूत्र काय आलं 2πr/h. आणि ते किती दिले आपल्याला, 352 मीटर वर्ग. ठीक आहे, आणि पुढे काय म्हटलं, आणि त्याचे घनफळ. आता घनफळ, जेव्हा घनफळाचा आपण विचार करतो तेव्हा काय असतं, टोटल. म्हणजे हे जर हा जो आपला सिलेंडर आहे हा जर पूर्ण, आता जर एम्प्टी असेल, मी पूर्ण पाण्याने भरला, ठीक आहे, तर त्याचं काय असेल ते घनफळ, आणि ते किती दिलेलं आहे घनफळ. घनफळाचं काय सूत्र आहे, πr/h. घनफळाचं हे सूत्र आहे, ते दिलं आपल्याला 2464
64 मीटर घन. ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारली आहे, इथून तर इथपर्यंत म्हणजे एवढी हाईट विचारली आपल्याला. ठीक आहे. उंची किती असेल h विचारलाय. आणि हा काय असतो तुमची, ही काय असते, त्रिज्या असते. बरोबर, r. मग आता दोन्ही सूत्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. इथे जर तुम्ही बघितलं, इथे काय 2 पाय RH, इथे पण पाय r वर्ग h. या दोघांमध्ये कॉमन काय आहे, पाय RH इथे पण आहे आणि इथे पण आहे. आता इथे r वर्ग आहे म्हणजेच काय, r 2 वेळेस आहे. पाय RH इथे पण आहे आणि इथे पण आहे. म्हणजे आपण पाय RH ची किंमत काढून घेऊ शकतो. मग पाय RH ची किंमत कशी काढायची, जर 2 पाय RH याची किंमत दिली आहे 352, हा 2 इकडे गुंततोय, इकडे जाऊन काय होईल, भागिले, म्हणजे पाय RH याची किंमत किती, 2 आलेला भाग द्या, बे 1 बे, 3 2 गेला 1, 1 वर 5 15, बे 7 14, किती उरला 1, 1 वर 2 12 आणि बे 6 12. म्हणजे फक्त पाय RH ची व्हॅल्यू किती आली, 176. ठीक आहे. आणि हीच किंमत इकडे ठेवायची, पाय r वर्ग h. म्हणजेच काय, याच्यात पाय किती वेळेस, r किती वेळेस आहे, 2 वेळेस. पाय गुणिले r गुणिले r गुणिले h. आणि पाय r h ची किंमत ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे किती, 176. बरोबर, गुणिले काय r. आणि पाय r वर्ग h चीच किंमत किती दिली आपल्याला, 2464. 2464. मग याच्यानुसार आपल्याला काय r मिळून जाईल. हे 176 गुणतायत, इकडून काय होतील, भागिले 2464 भागिले 176 बरोबर r. मग आता 11 ने भाग देऊ, 11 1 11, 17 11 गेले किती 6, 11 66. खाली जर 11 ने भाग दिला, वरती पण 11 ने देऊ, 11 दुने 22, 24 मधून 22 गेले 2, 2 वर 6 26, परत 11 दुने 22, किती उरले 4, 4 वर 4 44 आणि 11 चोक 44. आता 224/16 बरोबर r. मग r बरोबर किती, 16 ने भाग देऊ, 16 1 16, 22 मधून 16 गेले 6, 6 वर 4 64 आणि 16 चोक 64. म्हणजे तुम्हाला इथे r ची किंमत मिळाली किती, 14. आता ती कोणत्याही एका काय म्हणता समीकरणात तुम्ही ठेवू शकता. याच्यात ठेवली तरी चालेल, याच्यात ठेवली तरी चालेल, किंवा याच्यात ठेवली तरी चालेल. आपण पाय RH हे आलो होतं आपलं, या समीकरणात ठेवू. पाय RH याची किंमत किती होती, 176. आता पाय म्हणजेच किती, 22/7. r ची किंमत मिळाली किती, 14 आणि गुणिले h बरोबर 176. मग आता h काढायचा आहे, 7 1 7, 7 दुने 14, h बरोबर 176. जवळच्या संख्या येत्या दुसरीकडे जाताना काय होतात, छेदस्थानी येतात, 22 गुणिले 2. मग परत 11 ने भाग देऊ, 11 दुने 22, 11 1 11 आणि 11 66. बे दुने 4, डायरेक्ट 4 असा भाग देतो, 4 1 4 आणि 4 चोक 16. म्हणजे h ची किंमत किती आली, 4. आणि काय मीटर, कारण की आपल्याला सर्व काय मीटर मध्ये दिलं होतं आणि तुम्हाला hच विचारला होता. h म्हणजे उंची, म्हणजे याची उंची किती आली, 4 मीटर. ऑप्शन नंबर 1. प्रश्न आहे, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. त्या उपकरणांची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्यांच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. पहिले टक्के दिले तुम्हाला, 10% कंपनी स्वतःसाठी ठेवते, त्याच्यानंतर 20% व्यापाऱ्यांसाठी आणि 30% किरकोळ व्यापाऱ्यांसाठी. ठीक आहे. आता तिन्ही वेळेस तुम्हाला पर्सेंटेज दिलेले आहे. जेव्हा असं 3 टर्म येतील, ठीक आहे, तर अशा एक्झाम्पलमध्ये नेहमी सक्सेसिव्ह घ्यायचं. याच्या आधीच्याच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला 2 टर्मचं सक्सेसिव्ह मेथडने सॉल्व्ह कसं करायचं ते सांगितलं होतं. आता 3 टर्मचा फॉर्म्युला सांगतो. 3 टर्म सक्सेसिव्ह फॉर्म्युला. ठीक आहे. a अधिक b अधिक c, दुसरा कंसात ab अधिक bc अधिक ac छेद 100 आणि अधिक abc छेद 10,000. ओके, हा फॉर्म्युला आहे. किंवा बऱ्याच जणांना असं वाटलं की हा सर फॉर्म्युला खूप जास्त मोठा होतोय, आम्हाला 2 टर्मचा माहिती आहे, तर आधी तुम्ही ह्या दोघांचा सक्सेसिव्ह घ्या. ठीक आहे, ते 32 येईल. 10 आणि 20 जर तुम्ही सक्सेसिव्ह घेतलं 32 येईल आणि मग नंतर 32 आणि
30चं 32 आणि 30चं सक्सेसिव्ह घ्या, मग तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. आता मी तुम्हाला 3 टर्मचा पण सांगून देतो. आपण 3 टर्मने सांगू. मग ए किती आता हे आहे तुमचा 10 अधिक 20 अधिक 30 अधिक ए बी किती आहे, ए आणि बी यांचा गुणाकार म्हणजे 10 गुणिले 20 किती 200 अधिक बी आणि सी बेत्रिक 6 किती 600 आणि अधिक ए सी 10 गुणिले 30 किती 300 छेद किती 100 अधिक एबीसी किती आहे आता तिघांचा गुणाकार 10 गुणिले 20 गुणिले 30 10 गुणिले 20 गुणिले 30 आणि छेद किती 10,000. ओके. मग आता 10 आणि 20 30 30 आणि 30 60 अधिक हे किती आले 600 आणि 200 800 800 आणि 300 1100 1100 छेद 100 अधिक यांचा गुणाकार आहे 1 2 3 1 2 3 3 वरचे 3 शून्य खालचे 3 शून्य गेले 3 दुने 6 म्हणजेच किती 610. ठीक आहे. मग आता यांची बेरीज करू. हे 2 शून्य कॅन्सल 60 अधिक 11 किती 71 अधिक 610 म्हणजे किती 0.6 71.6%. याचं उत्तर किती आलं 71.6%. तुम्ही 2 टर्मने पण करू शकतात. आधी ह्या दोघांचा काढा 32 येईल आणि 32 आणि 30 या दोघांचं नंतर सक्सेसिव्ह घेतलं तर 71.6 हेच उत्तर येणार आहे. म्हणजे याचा ऑप्शन नंबर आहे 3. आता जे गणित आपण सोडवलं ते आपण वेगळ्या मेथडने पण सोडवू शकतो. आधी मी तुम्हाला सक्सेसिव्ह मेथडने सांगितलं, आता मी तुम्हाला सिरीज मेथडने सांगतो. सिरीज मेथडने म्हणजे काय 10% नफा 20% नफा 30% नफा. म्हणजेच काय जर वस्तूची किंमत 100 असेल त्याच्यावर आधी 10% नफा मिळेल. म्हणजेच काय 100च्या वस्तूवर 10% नफा मिळवण्यासाठी 110 रुपयांना विकावी लागेल. दुसरी 20% नफा म्हणजेच काय तर 100ची वस्तू 120ला विकावी लागेल आणि 30% नफा म्हणजे 100ची वस्तू 130ला. आता हे 100 कॅन्सल वरती 2 शून्य खाली 2 शून्य कॅन्सल हा शून्य गेला हा शून्य गेला. मग किती उरले 11 गुणिले 12 गुणिले 13 11 गुणिले 12 गुणिले 13 छेद 10. ओके. यांचा गुणाकार करू 11 गुणिले 12 11 दुने 22 2 हातचे आले 2 11 एका 11 11 आणि 2 13 गुणिले 13 छेद 10 13ने परत याला गुणू 13 दुने 26 6 हातचे आले 2 13 त्रिक 39 39 आणि 2 41 41 चे 1 हातचे आले 4 13 1 13 आणि 4 17 किती आले 10 म्हणजेच काय तर 171.6. म्हणजे जी वस्तू आधी 100ची होती ती नंतर किती आली 171.6. मग या दोघांची वजाबाकी 171.6 वजा 100 6चे 6 तसेच पॉईंटचा पॉईंट तसाच 1चा 1 7चे 6 म्हणजे काय 71.6%. असं जरी केलं तरी तुमचं आन्सर येणार आहे. प्रश्न आहे एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच काय राज्यांची संख्या दिली बरोबर राज्य आणि काय केंद्र. ओके. किती आहे गुणोत्तर 52:13. जर आपण यांचा रेशो घेतला तर माहिती आहे काय 13 1 13 आणि 13 चौक 52. म्हणजे दोघं मिळून किती आहे राज्य जर 4 असतील केंद्र 1 असेल तर दोन्ही मिळून किती आहे 4 अधिक 1 5 बरोबर. आपल्याला काय विचारलंय की राज्य किती जास्त आहे. आता हा जर 1 आहे हा 4 आहे म्हणजे यांच्यातला फरक कितीचा आहे 3चा. म्हणजे राज्य कितीने जास्त आहे 3ने. मग जर 5 असेल 5 वर टोटल राज्य 4 आणि केंद्र 1 4 आणि 1 5 5वर किती जास्त आहे राज्य 3ने. तर टक्क्यांमध्ये विचारले तर 100वर किती 5 1 5 5 2 10 5 0 0 आणि 20 त्रिक 60%. ज्याचं उत्तर काय 60%. ऑप्शन नंबर 3 चा प्रश्न आहे वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली. आधी किती टक्के होते 43% बरोबर. 43% वरून किती आले 65%. म्हणजे कितीची वाढ झाली 43 वरून 65 गेलो होतो. या दोघांचा फरक घ्या 5तून 3 गेले 2 6तून 4 गेले 2 म्हणजेच काय
22% वाढ झाली. तर आपल्याला विचारलंय का किती टक्क्यांमध्ये वाढ झाली? 43च्या तुलनेत. 43च्या तुलनेत म्हणजेच 43 खाली वाढ कितीची झाली? 22 गुणिले 100. ठीक आहे. आता 43 मूळ संख्या आहे, तर 43ने तुम्हाला भागच द्यावा लागेल. म्हणजे उत्तर काय आलं? 2200/43. जर तुम्ही 43 गुणिले 5 केलं तर 115 येतात. ठीक आहे. 43 एक 43, 43 5 115. वाटलं तर करून दाखवतो. 43 गुणिले 5, 115 नाही, सॉरी 215 येतील. 115 बोललो मी. 5 3 15, 5 हातचा आला 1, 5 चोक 20 आणि 1 21. ठीक आहे. मग किती आले? 5. आणि म्हणजे तुम्हाला एवढं कळलं की जर आपण टक्क्यांमध्ये घेतलं तर स्टार्टिंग कसली आहे? 5 ने. पूर्ण उत्तर तुम्हाला काढायची गरज नव्हती, कारण की ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन काय दिले? 22.12, 45.27, 51.16 आणि 80.30. एकच ऑप्शन असा आहे का त्याची स्टार्टिंग कशाने? 5 ने. म्हणजे एवढं जरी तुम्ही केलं असतं तरी तुम्हाला उत्तर मिळत होतं. तरी पण आपण पूर्ण सॉल्व्ह करू. किती? 220 मधून 215 गेले तर 5 उरतील. बरोबर. 5 म्हणजेच किती झाले? 50, 51 आणि 43 एक 43. म्हणजे कितीचा भाग जाईल? 51. उरले किती? 7. आता भाग नाही जाते. ठीक आहे. म्हणजे 51 पॉईंट किती येईल? ऑप्शन 16. डायरेक्ट आता उत्तर लिहून घेतो मी. 51.16%. डायरेक्ट उत्तर कसं लिहिलं समजलं का? सुरुवातच डायरेक्ट 5 पासून आहे. मग एकच ऑप्शन होता, त्याच्यामुळे तोच ऑप्शन टिक करून द्या. 51.16. पुढचा प्रश्न बघू. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजे 3 पुरुष जेवढं काम करतात तेवढेच 5 मुलं करतात. तर आपण त्यांची क्षमता काढून घेऊ. क्षमता कशी काढायची? पुरुष भागिले मुले बरोबर काय? हे 5 तसेच 3 इकडे गुंता इकडे येऊन भागिले झाले. म्हणजे एका पुरुषाची काम करण्याची क्षमता आहे 5 आणि एका मुलाची काम करण्याची क्षमता आहे 3. पुढे असं म्हटलं 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजेच 5 महिला जेवढं काम करतात तेवढेच काम 8 मुले करतात. मग आपण यांचा पण रेशो घेऊ. महिला भागिले मुले बरोबर 8/5. इथे एका महिलेची काम करण्याची क्षमता 8ची आहे आणि एका मुलाची किती आहे? 5ची आहे. इथे मुलगा एकच आहे पण त्याची क्षमता किती आहे? 3ची. मुलं सेमच आहे तर आपण त्यांची क्षमता पण सेम करून घेऊ सगळ्यांची. मग इथे 3 इथे 5 समान करण्यासाठी काय? त्यांचा लसावी 15. मग 5ला कितीने गुणल्यावर 15 येतात? 3ने. 5 3 15. जर खाली 3ने गुणतोय तर वरती पण 3नेच गुणू. 8 3 24 आणि 5 3 15. इथे पण 3 गुणिले 5 15 करायचे. खाली 5ने गुणलं तर वरती पण 5ने गुणलं. 5 वाचा 25, 3 5 15. मग आपल्याला त्यांच्या क्षमता मिळाल्या. कोणाच्या? प्रत्येक व्यक्तीच्या. म्हणजे एका पुरुषाची क्षमता किती आहे? पुरुष त्याची क्षमता किती? 25. एका मुलाची क्षमता किती आहे? 15. आणि स्त्रिया म्हणजेच एका महिलेची क्षमता किती आहे? 24. आधी त्यांच्या आपण क्षमता काढून घेतल्या. पुढे आपल्याला प्रश्नात असं म्हटलं की 12 पुरुष व 14 मुले यांना काय 24 दिवस लागतात. मग आपल्याला आता त्यांचं काम काढायचं आहे. ठीक आहे. मग काम कसं काढायचं? 12 पुरुष आहे. 12 पुरुष. एका पुरुषाची काम करण्याची क्षमता किती आहे? 25ची. पण असे 12 पुरुष आहे त्याच्यामुळे मी 12 गुणिले 25 घेईल. अधिक पुरुष तर आहेच पण काय 14 मुलं पण आहे. मग एका मुलाची काम करण्याची क्षमता किती आहे? 15. पण असे मुलं किती आहे? 14. त्याच्यामुळे 14 गुणिले 15 त्यांना कंस करायचा आणि गुणिले किती? 24. का? कारण की त्यांना दिवस किती लागतात? 24. खाली काय म्हटलं आपल्याला? दिवस लागत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष. आता किती पुरुष आहे? 9 पुरुष. 9. पण एका पुरुषाची काम करण्याची क्षमता किती आहे? 25. 9 गुणिले 25 अधिक 15 महिला. एका महिलेची काम करण्याची क्षमता 24ची आहे. पण अशा महिला किती आहे? 15. 15 गुणिले 24 अधिक 12 मुले आहे. एका मुलाची काम करण्याची क्षमता 15ची आहे. असे 12 मुले आहेत त्याच्यामुळे 12 गुणिले 15. हे कॅल्क्युलेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता 25 दुने 50. 0 चाले 5. 25 एक 25. 25 आणि 5 30. 300 अधिक
15 चौक 60, 0 6, 15 1 15 6, 21 गुणिले 24 छेद 25 9 225 अधिक 15 चौक 60, 0 6, 15 दुने 30 आणि 6 36 अधिक 12 पंचे 60, 0 6, 12 1 12 6 18 यांची बेरीज किती आली 300 आणि 210 510 गुणिले 24 खाली यांच्या सगळ्यांची बेरीज करून घेऊ 5 5 8 6 14 14 2 16 6 चाला 1 1 3 4 4 2 6 आणि हातचा 1 7 आता यांना भाग देऊ मग 5 ने भाग देऊ 5 1 5 7 5 गेले 2 2 6 26 5 25 1 उरला 1 और 5 15 आणि 5 3 15 5 1 5 एकाला भाग जात नाही 0चा भाग 5 0 0 आणि 5 2 10 आता 3 ने जाईल 3 5 15 3 1 3 3 त्रिक 9 2 उरले सॉरी 3 त्रिक 9 10 9 गेला 1 उरला आणि 3 चौक 12 आता डायरेक्ट 17 ने देतो 17 2 34 17 त्रिक 51 3 1 3 3 8 24 किती उरले वरती बघतो 2 गुणिले 8 8 16 म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील 16 दिवस ठीक आहे ऑप्शन नंबर 1 हा प्रश्न थोडा कॅल्क्युलेटिव्ह होता ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडं जास्त वाटलं असेल इथपर्यंत आलो की तुम्ही तुमच्या पद्धतीने भाग देऊ शकतात ठीक आहे मी समजण्यासाठी छोटे छोटे अंकांनी भाग दिलाय तुम्हाला डायरेक्ट पाठ असतील तर मोठ्या संख्येने सुद्धा भाग देऊ शकतात ऑप्शन नंबर 1 प्रश्न आहे 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 रुपये आहे तर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती बरोबर आता हा प्रश्न आहे ठीक आहे पण शेवटच्या लाईन मध्ये आपल्याला काय म्हटलंय की एक जे पुस्तक आहे त्याची जेवढी किंमत आहे तर त्याच्यापेक्षा 40% जास्त कोणाची आहे दुसऱ्याची किंमत आहे आपण डायरेक्ट मी तुम्हाला ऑप्शन वरने सांगतो की लवकरात लवकर असा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ठीक आहे 4 ऑप्शन दिलेले आपल्याला एकाची किंमत आहे 35 दुसऱ्याची आहे 49 पुढे 40 आणि 24 25 12 आणि 30 18 बरोबर मग आता प्रश्नात काय म्हटलंय फॉर एक्झाम्पल एकाची किंमत जर 100 असेल तर दुसऱ्याची किती आली असती 40% जास्त म्हणजे 140 बरोबर एकाची किंमत 100 तर दुसऱ्याची किती आली असती 140 जर आपण यांचा रेशो घेतला तर कितीचा येईल 1 आणि 1.4 याचा रेशो घेतला 2 शून्य इथे कॅन्सल केले हा 1 शून्य गेला 14 आले 14/10 म्हणजेच 1.4 म्हणजे पहिल्याची किंमत जर 1 रुपया असेल तर दुसऱ्याची किती आहे 1.4 बरोबर म्हणजे हा याच्यापेक्षा 1.4 पटीने जास्त आहे ओके मग फक्त मला ऑप्शन मध्ये असा ऑप्शन शोधायचा होता की एकाची किंमत किती असेल 1 आणि दुसरा 1.4 पटीने जास्त असेल त्याच्यापेक्षा ठीक आहे तर पहिलाच ऑप्शन आपला काय याची किंमत आपण 1 मानू ठीक आहे म्हणजे 35 याची किंमत मानली मी 1 आणि याची किती पाहिजे 1.4 आली पाहिजे बरोबर मग 35 ला जर मी 1.4 ने गुणलं 14 पंचे 70 0 7 14 त्रिक 42 42 आणि 7 49 एका अंकानंतर पॉईंट होता त्याच्यामुळे एका अंकानंतर पॉईंट दिला उत्तर आलं 49 पहिलंच ऑप्शन आपलं टॅली होतंय 35 आणि त्याच्या 1.4 पट काय 49 पण जर तुम्ही बाकीचे ऑप्शन टॅली केले समजा ही लहान किंमत आहे ही जर आपण 1 मानली एवढं पूर्ण कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाहीये का तर 24 आहे 24 ला मला 1.4 ने गुणायचं आहे आता गुणाकार पण करू नका 4 चौक 16 म्हणजे एकक स्थानी काय येईल 6 आणि ऑलरेडी इथे पॉईंट आहे म्हणजे मला इथे काय पॉईंट आहे तर पॉईंट घालवण्यासाठी मला इथे शून्याचीच गरज आहे ठीक आहे तो इथे आला नाही हा पण ऑप्शन कॅन्सल इथे 12 आहे बरोबर 12 ला जरी मी 1.4 ने गुणलं तर किती 4 दुने 8 येणार आहे म्हणजे एकक स्थानी 8 येणार आहे आपल्याला कसली गरज आहे शून्याची गरज काय पॉईंट घालवण्यासाठी शून्याची गरज आहे म्हणून आपण ऑप्शन कॅन्सल जरी आपण किंमत 18 घेतली तर 18 गुणिले 1.4 8 चौक किती 32 2 इथे पण शून्याने येते त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल जे तुम्हाला एवढं सगळं सॉल्व्ह करायची गरज नव्हती फक्त शेवटच्या लाईन वरून सुद्धा तुम्ही बाय ऑप्शन आन्सर काढू शकत होते ठीक आहे पहिल्याची किंमत किती 35 आणि दुसऱ्याची
49. ऑप्शन नंबर 1. लक्ष द्या. आता जो आपण तो प्रश्न बघितला तो दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय, 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे, बरोबर. 16 सरासरी किंमत आहे, 10 पुस्तकं आहे, म्हणजे यांची टोटल किती होईल, 160 रुपये. पुढे 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे, 9.5. किती पुस्तकांची आहे, 8. मग जर याला आपण गुणलं तर टोटल 8 पुस्तकांची कॉस्टिंग येईल. 8 पंचे 40, 0 8 झाले 4, 8 9 72, 72 आणि 4 76, एका अंकानंतर पॉईंट. आणि ही 10 पुस्तकांची किंमत आहे, ही 8 पुस्तकांची किंमत आहे. 10 पुस्तकांमधून 8 पुस्तकांची किंमत वजा गेली तर आपल्याला 2 पुस्तकांची किंमत मिळेल. मग ही वजाबाकी करू. ठीक आहे, 10तून 6 गेले 4, इथे 15 उरले, 15तून 7 गेले 8, म्हणजे त्या 2 पुस्तकांची किंमत किती आहे, 2 पुस्तके. ठीक आहे, यांची किंमत किती आहे, 84. आणि ऑप्शन मध्ये फक्त एकच असा ऑप्शन आहे का त्याची दोन्ही पुस्तकांची किंमत 84 येते. 35 आणि 49, 9 5 14, 4 4 1, 4 3 7 आणि 1 8. आणि बाकीचे जर ऑप्शन तुम्ही बघितले, दुसरा ऑप्शन आहे 40 व 24, त्याचे येते 64. पुढचा 25 व 12, त्याची किती येते 37. आणि चौथा ऑप्शन आहे 30 व 18, त्याची किती येते 48. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला टॅली झाला, 35 आणि 49. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 1 ते 100च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे पूर्ण 4 ने भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहेत. ठीक आहे, मग आता 1 ते 100 मध्ये काय, तर पहिला अंक 4 ने भाग जाणारा 4च, त्याच्यानंतर 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, त्याच्यामध्ये 4 अंक येतो. त्याच्यानंतर 4 3 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. ओके, 40 येईल. अजून 44, 44 नंतर 48, त्याच्यानंतर 4 मिळवले तर 52, 52 मध्ये 4 नाही आहे, 56, 60, परत 64, 64 मध्ये पण 4 आहे, 68, 72, 76, 80, नंतर 84, 88, त्याच्यानंतर 92, नंतर 96. म्हणजे किती अंक झाले, 1 2 3 4 5 6 7, टोटल 7 अंक आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर किती आहे, ऑप्शन क्रमांक 1 7. तुझा प्रश्न आहे 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. ठीक आहे, मोनिका आता हलवल्यानंतर ती काय 12व्या स्थानावर आहे. कुठून, डाव्या बाजूने 12व्या स्थानावर आहे, बरोबर. टोटल मुलं 21 आहे, मोनिका किती 12व्या नंबरवर आहे, म्हणजे इकडे किती असतील 11 आणि इकडे 9, 11 9 20 आणि मोनिका 21, टोटल मुली 21 आहे, बरोबर. पण 4थ्या स्थानावर हलवल्यानंतर तिची जागा किती आहे 12 नंबरची. ठीक आहे, मग आता आदिती किती 4 घर मागे असेल, बरोबर ना, कारण की आता 4थ्या पोझिशनवर आले. जर याच्यातून आपण 4 वजा गेले, 12तून 4 गेले 8, म्हणजे ती सुरुवातीला कोणत्या स्थानावर होती, 8 स्थानावर होती, बरोबर. म्हणजे जर ती सुरुवातीला 8 स्थानावर मोनिका असेल तर तिच्या इकडे किती आणि इकडे किती मुलं असतील, ही तिची डावी बाजू. डाव्या बाजूने जर मोजलं तर ती 8व्या स्थानावर आहे, म्हणजे इकडे किती मुली असतील 7, आणि टोटल 21 आहे. मग इकडे 7 तर इकडे किती 13, बरोबर. 7 आणि 13 20, आणि मोनिका कितवी 21वी. पण उजव्या बाजूने आपल्याला विचारलंय. ठीक आहे, डाव्या बाजूने ती 8 नंबरला आहे, तर उजव्या बाजूने किती 13 मुली ऑलरेडी तिच्या उजव्या बाजूला आहे, आणि ही मोनिका 14वी. म्हणजे उजव्या बाजूने किती नंबरला असेल, उजव्या बाजूने किती 14वी. ठीक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक किती उत्तर यायचं 4. लक्ष द्या, पुढचा प्रश्न बोर्डवर लिहिलेला आहे 5 1 8 6, खाली बॉक्समध्ये 36 81 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला विचारलंय. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर 5 अधिक 1 6, आणि हा काय 6चा वर्ग 36, 8 अधिक 1 9 आणि 9चा वर्ग 81. मग 8 आणि 6 किती होतात 14, आणि त्याचा वर्ग किती 196. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल 196. तुझा प्रश्न आहे सान्वी युविकापेक्षा उंच आहे. सान्वी युविकापेक्षा उंच आहे. ठीक आहे, ही जर सान्वी असेल तर युविकापेक्षा ती सान्वी उंच आहे. पुढे काय
पण निलाक्षपेक्षा नाही, म्हणजे निलाक्ष मोठा आहे सान्वीपेक्षा, निलाक्षपेक्षा नाही, मग निलाक्ष मोठा, त्याच्यानंतर सान्वी आणि युविका. चैताली निमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही, म्हणजे युविकापेक्षा उंच नाहीये कोण, चैताली, बरोबर. पण कोणापेक्षा उंच आहे, निमितापेक्षा, निमिता सगळ्यात लहान आहे. आपल्याला काय विचारलंय, की तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण, सगळ्यात उंच कोण आहे, निलाक्ष, बरोबर. म्हणजे सगळ्यात उंच कोण आहे, निलाक्ष. ओके, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, एक त्रिकोण दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्या कोणांची मापे दिलेली आहे 30 अंश, 40 अंश आणि 38 प्लस 1 अंश, आणि आपल्याला x ची किंमत विचारली. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. आपण तिन्ही कोण जे आहे ते लिहू, 30x अधिक 40x अधिक 38 प्लस x, यांची बेरीज किती तिन्ही कोणांच्या मापांची, 180. मग 30 आणि 40 70x, 70 अधिक 1 71x अधिक 38 बरोबर 180. मग 71x तसेच 180 हे अधिक 38 आहे, तिकडे जाऊन वजा 38 होतील. मग 71x बरोबर 10तून 8 गेले 2, ठीक आहे, 7तून 3 गेले 4, एकाचा 1. मग x बरोबर 142, 71 गुणता इकडे येऊन भागिले होतील. मग x बरोबर 71 दुने 142, x ची किंमत किती आली, 2. ठीक आहे, x ची किंमत 2 आहे, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न दिलेला आहे, एक सिरीज दिली आपल्याला, ठीक आहे, आणि याच्यामध्ये चुकीची संख्या कोणती आहे ते ओळखायचं आहे. जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर 2ला कितीने गुणल्यावर 12 येतात, 6ने. ठीक आहे, 2ला 6ने गुणलं तर 12, 12ला 5.5 ने गुणल्यावर 66 येतात. जर 12 गुणिले 5.5 केलं, ठीक आहे, तर 5 दुने 10, 0 हातचाला 1, 5 1 5 आणि 1 6, परत 0 6. जर आपण यांची बेरीज केली 0 0 6 6 6 6, एक अंकानंतर पॉईंट, म्हणजे किती आले 66. 66ला आता 0.5 ने कमी होत चालले, म्हणजे इथे 6 इथे 5.5, आता किती येतील 5, म्हणजे 66ला कितीने गुणावं लागेल, 66 गुणिले 5, 5 30, 0 हातचे आले 3, 5 30, 30 आणि 3 33, किती उत्तर आलं पाहिजे आपलं 330. पण इथे किती दिले 297, म्हणजे चुकीची संख्या कोणती आहे 297. जर तुम्ही परत 330ला याला परत कितीने 5 ने गुणलं होतं, बरोबर. आता याला किती 4.5, म्हणजेच काय इथे आपलं उत्तर 330 आहे. 330ला जर तुम्ही 4.5 ने गुणलं, आता 0 आहे त्याच्यामुळे पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजेच 5 त्रिक 15, 5 हातचाला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 4 त्रिक 12, 2 हातचाला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. जर आपण यांची बेरीज केली 5 5, 6 2 8, 3 आणि 1 4, एकाचा 1, 1485 आली पुढची संख्या. परत तुम्ही 1485ला आता परत 0.5 ने कमी करा, 4 ने गुणा 5940, 5940ला 3.5 ने गुणलं तर 20790. म्हणजे सिरीज मध्ये दिलेलं काय होतं 6, 5.5, 5, नंतर 4.5, 4, नंतर 3.5, या संख्यांनी काय करायचं होतं गुणाकार करायचा होता, म्हणजे तुम्हाला पुढची संख्या मिळाली असती. म्हणजे आपलं उत्तर 330 पाहिजे होतं, त्याच्या जागेवर 297 दिलं, म्हणजे चुकीची संख्या कोणती आहे 297, ऑप्शन नंबर 3. चा प्रश्न आहे, डायग्राम दिलेली आपल्याला, ठीक आहे, पहिला सर्कल आहे त्याच्यामध्ये ही वर्तुळ पाकळी आहे, ठीक आहे, ही इथे होती, नंतर पुढच्या डायग्राम मध्ये काय झाली त्याच्या क्रॉस आली डायगोनल, आणि ती काय झाली डार्क झालेली आहे. मग आता आपल्याला पुढची आकृती दिली आहे, एक आयत दिला आहे आणि तो इथे डार्क आहे, मग याचं उत्तर कसं येईल पुढचा आयत येईल. ओके, आणि याच्या क्रॉस मध्ये म्हणजे हा इथे तर येणारा आयत इथे येईल, आणि हा जर डार्क आहे तर हा रिकामा येईल, म्हणजेच हेच तुमचं उत्तर राहील, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न दिलेला आहे, एक डायग्राम दिली आहे आणि त्रिकोणांची संख्या विचारली. जेव्हा पण असे प्रश्न येतील तेव्हा इथे 1 2 3 4 5 6 अशा संख्या लिहून घ्यायच्या आणि त्यांची बेरीज करायची, तुम्हाला एकूण त्रिकोणांची संख्या मिळेल. मग 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21, म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे 21, ऑप्शन नंबर 4.
पुढचा प्रश्न आहे, दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या एकास 2 या प्रमाणात आहे. एकास 2 या प्रमाणात आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती? आता एकास 2 या प्रमाणात आहे, बरोबर. ठीक आहे, तर यांची बेरीज किती येते? 2 अधिक 1 किती? यांची जर बेरीज केली आपण 2 आणि 1 3. म्हणजे ऑप्शन मध्ये फक्त असा ऑप्शन बघा की त्या संख्येला 3 ने भाग गेला पाहिजे. एकच असा ऑप्शन आहे 15 की त्याला 3 ने भाग जातोय. ठीक आहे, आणि जर संख्या काढायच्या म्हटलं तर पहिली संख्या किती? 5 आणि दुसरी किती? 10. जर 5 10 केलं, 5 10 50 आणि 5 अधिक 10 15. ठीक आहे, पण मी एकदम शॉर्टकट सांगितला की यांची बेरीज करा 3 आणि एकच संख्या आहे 3 ने भाग जाणारी, ती म्हणजे 15. ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न आहे कपल. ठीक आहे, त्याची सिक्वेन्स दिली आपल्याला 3 12 6 11 12 5 आणि DOU GST याचं विचारलंय. ठीक आहे, असे जर प्रश्न आले एबीसीडीचे तर आधी एबीसीडी या स्वरूपात लिहून घ्यायची 1 ते 13 आणि परत 14 ते 26. आता जर तुम्ही लक्ष दिलं तर यांनी काय केलेलं आहे, सी किती नंबरला आहे? 3, म्हणून सीचा 3. त्याच्यानंतर ओ किती नंबरला आहे? ओ आहे 15 नंबरला. पण ही जी खालची रो आहे ना, कुठून? एन पासून तर झेड पर्यंत, म्हणजे 14 पासून 26 पर्यंत जे लेटर आहे त्यांनी खालचा नंबर न घेता वरचा नंबर घेतलेला आहे. म्हणजे ओचा 15 नंबर पाहिजे होता, पण त्यांनी घेतला किती? 12. ठीक आहे, ओचा 12 नंबर. परत यूचा किती आलाय? यूचा 21 आहे, पण 21 न घेता वरचा नंबर घेतला किती? 6. त्याच्यानंतर पी किती आहे? 16, पण खालचा नंबर न घेता किती घेतला? 11. एल किती आहे? 12. एल ऑलरेडी वरती आहे त्याच्यामुळे तोच नंबर घेतला. आणि ई पण वरती आहे त्याच्यामुळे किती? 5. म्हणजे जे लेटर 1 ते 13 मध्ये पहिले वरती होते तेच नंबर घेतले आणि जे लेटर्स खाली होते त्यांचे पण वरचेच लेटर घेतले. आता आपल्याला विचारले DOU GST. डी किती नंबरला आहे? 4. त्याच्यानंतर ओ परत 15, पण 15 न घेता किती घ्यायचे? 12. त्याच्यानंतर यू कुठे? यूचा नंबर 21 आहे, पण 21 न घेता 6. जी ऑलरेडी वरती त्याच्यामुळे किती? 7. एच कुठे? 8. आणि टीचा काय नंबर आहे? 20, पण 20 न घेता किती घ्यायचा? 7. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 412 67 87. 412 67 87. ऑप्शन नंबर 4. चौथ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला ही सिक्वेन्स दिसेल 412 67 87. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता असे आपण मॅथ्स रिजनिंगचे टोटल 20 क्वेश्चन घेतले. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि आकाश सक्सेस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपण असे नवनवीन प्रश्न, म्हणजे जे परीक्षांचे प्रश्न येणार आहे ते आपण घेणारच आहे. आणि बाकी आपण लवकरच एक नवीन सिरीज यूट्यूबला घेऊन येतोय, तर त्यात आपण पूर्ण फाउंडेशन मॅथ्स घेणार आहे. म्हणजे एकदम शून्यापासून तर ॲडव्हान्स पर्यंत सर्व मॅथ्स त्यात आपण कव्हर करणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.